हा 9 जण आहेत. चालू करते ना. हे झालं का? हो. हे रेकॉर्डिंग होतं. व्हिडिओ ऑफ आहे. आहे सध्या. झालं काय? पुढे जाऊया. पुढे जाऊया का? ओके. नाव पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनला दुसरं नाव आहे सिंगॅमी. Now, what is fertilization? Fertilization is the process of fusion of haploid male gamete with the haploid female gamete to form diploid zygote is called as fertilization. Fertilization जी अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फ्यूज होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो, त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. So fertilization is defined as the process by which the haploid male gamete fuses with the haploid female gamete to produce diploid zygote. Now, since the chromosome of sperm combine with the chromosome of ovum to produce a new genetic combination, it is also known as amphimixis or karyogamy. इथे ना, since the chromosome of spermचा क्रोमोझोम आणि एगचा क्रोमोझोम ओव्हमचा क्रोमोझोम फ्यूज होऊन नवीन जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं आणि म्हणून या प्रोसेसला amphimixis असं पण म्हणतात किंवा कॅरिओगॅमी असं सुद्धा म्हणतात. Now, fertilization may occur within the fallopian tube of female, usually within 24 hours of ovulation. Ovulation झाल्यानंतर 24 hours मध्ये fertilization होतं fallopian tube च्या ampulla part मध्ये. The fertilization in human being is internal. See, दोन प्रकारचे fertilization आहे, internal and external. Internal fertilization takes place inside the body. External fertilization takes place outside the body. Okay, so जेव्हा बॉडीच्या आत होतं तेव्हा त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात. एक्सटर्नल फर्टिलायझेशन बेस्ट एक्झाम्पल आहे फ्रॉग मध्ये फर्टिलायझेशन आउटसाइड दी बॉडी होतं. Now it takes place usually in the ampulla of the fallopian tube of woman. The fertilized egg or zygote will develop into an embryo and this process occur within uterus. Embryoची डेव्हलपमेंट ही युटरस मध्ये होते. Now mechanism of fertilization बघूया आपण. The discharge of semen in vagina during copulation is called as insemination. Insemination याचा अर्थ सीमेन वजायना मध्ये डिस्चार्ज केलं जातं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन, ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स. मेल आणि फिमेल एकत्र आले की मेल सीमेन डिस्चार्ज करतो वजायना मध्ये, या प्रोसेसला इनसिमिनेशन असं म्हणतात. नाउ सीमेन रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन हॅज sperm and some secretion. That semen contain what? It semen contain the sperms, that is spermatozoa, and different secretion of seminal vesicle, secretion of prostate gland, secretion of Cowper's gland. The coagulated semen now undergo liquefaction and sperms become active. वजानामध्ये गेल्यानंतर ते ब्लड कोएग्युलेट असतात सिमेन, ते लिक्विफाइड होतात, सेपरेट होतात and they become active. Now the mechanism of fertilization takes place in the following steps. फर्टिलायझेशन ची प्रोसेस ही कुठल्या कुठल्या स्टेप मध्ये होते बघा. फर्स्ट स्टेप इज मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. पहिलं स्पर्म रिलीज झाल्यानंतर एगकडे त्यांची मुवमेंट. दुसरी मग एगकडे आल्यानंतर त्याची एंट्री, दॅट इज एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग. तिसरं आहे अॅक्रोसोमल ऍक्शन. एंट्री झाल्यानंतर पेनिट्रेट होताना म्हणजे एंट्री घेताना एगचा जो हेड आहे त्याला अॅक्रोसोम म्हणतात, तो टच होतो. टच झाल्यानंतर काय चेंजेस होतात, दॅट इज अॅक्रोसोमल रिएक्शन. देन ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म ओव्हम अॅक्रोसोम टच झाला की एग ऍक्टिव्हेट होतं, म्हणजे एगच्या आत काय चेंजेस होतात. देन त्याच्यानंतर फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म, एग आणि स्पर्मचं फ्युजन. अशा 4-5 स्टेप मध्ये तयार होणार. फर्स्ट वन इज मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग, सेकंड वन इज एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग, तिसरं आहे अॅक्रोसोम रिएक्शन, चौथं आहे ऍक्टिव्हेशन ऑफ
ओव्हम आणि 5वा आहे फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. नाव पहिली जी आपण स्टेप आहे बघा, हे फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, ही जरा किचकट दिलेली आहे पुस्तकामध्ये. आपण पुढे त्याला सिम्प्लिफाय केली आहे. इकडे काय दिलंय फक्त लक्षात घ्या, हे सगळे ना सिंगल एग होती, ही सेकंडरी उसाईड आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्या फक्त एकच हे काय एकच पोलार बॉडी आहे आणि त्याच्या बाजूला सगळे सराउंड झालेले दिसत आहेत, त्याच्या बाजूला सगळे सराउंड झालेले दिसत आहेत, हे सगळे स्पर्म्स आहेत, बरोबर ना. हे स्पर्म्स च्या बाहेर येतो करोना रेडिएट आहे, करोना रेडिएट डिझॉल्व करतो आणि स्पर्म टच करतो आणि मग स्पर्म आत जाऊन एग रिलीज केला जातं आणि इकडे झायगोट तयार होतं. ही प्रोसेस दिली आहे ती जरा किचकट आहे, तर इकडे दिले बघा. आफ्टर द स्पर्म पेनिट्रेट द सेकंडरी उसाइड, द उसाइड कंप्लीट मिओसिस टू फॉर्मिंग द ओव्हम अँड सेकंडरी पोलार बॉडी, म्हणजे दोन पोलार बॉडी तयार होतात. स्पर्म अँड ओव्हम दुसऱ्या स्टेप मध्ये स्पर्म अँड ओव्हम न्यूक्लियाय स्वेल फॉर्मिंग प्रोन्यूक्लियाय. तिसरा प्रोन्यूक्लियाय अप्रोच इच अदर अँड मायटोटिक स्पिंडल फायबर्स बिटवीन देम. आणि लास्टला त्यांनी फर्टिलायझेशन दिलंय, हे त्याचे पार्ट दिलेत त्यांनी. आपण जास्त डिटेल मध्ये बघूया बघा. नाव द मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. Now it involves the capacitation. Capacitation is nothing but the sperm now ready to penetrate. Okay, it involves capacity of sperm reaching the vagina. Now capacitation, the change undergo by sperm in the female reproductive tract that enable them to penetrate and fertilize an egg. Now hence, as many of 50% are demolished and broken, destroy, remaining sperms undergo capacitation. असंख्य स्पर्म पैकी काही स्पर्म डिस्ट्रॉय होतात, तर काही स्पर्म मात्र तिथपर्यंत जातात. दिस प्रोसेस रिक्वायर 5 to 6 hours. याच्यासाठी 5 ते 6 तास लागतात कुठनं युट्रस पासून जायला. नाव क्रोमोझोम अॅक्रोसोम नंबर बिकम विथ थिन, that is calcium enters the sperm and their tail being to show rapid will shift movement. अॅक्रोसोम जो आहे तो अॅक्रोसोमल मेम्ब्रेन बिकम थिन, अॅक्रोसोमचा मेंबर थिन होतो आणि कॅल्शियम जे असतं, बरोबर ना, जो समायनल फ्लुइड मध्ये असतं ते स्पर्म मध्ये, समायनल फ्लुइड मधलं स्पर्म मध्ये जातं आणि त्यामुळे तो टेल ऍक्टिव्ह होतो आणि हे व्हायला लागतो काय, मुवमेंट व्हायला लागते. ऍज अ रिझल्ट ऑफ कॅपॅसिटेशन the sperm become extra active, sperm become active and begin to start moving towards upwards from vagina to uterus and to the ovidum. बघा, इन्सिमिनेशन झालं, इन्सिमिनेशन झाल्यामुळे असंख्य स्पर्म पैकी काही स्पर्म डिस्ट्रॉय होतात, तर काही स्पर्म आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. ऍक्टिव्हेट कसे होतात, तर समायनल फ्लुइड मध्ये कॅल्शियम आहे, हे कॅल्शियम काय करतं, ते कॅल्शियम स्पर्मच्या आत जातं आणि स्पर्म ऍक्टिव्हेट करतं. सो दिस नाव स्पर्म स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटेड अँड मूव्ह अपवर्ड. हे सगळं वजानामध्ये चाललंय, वजानामधनं आता युट्रस मध्ये जाणार. ओके, सो अपवर्ड दिशेने जाऊन वजानामधनं युट्रस मध्ये जातात, अल्टिमेटली ओव्हिडक्ट म्हणजे फेलोपियन ट्यूब मध्ये एंटर करतात. द प्रोस्टाग्लॅंडिन ऍक्टिव्हेट द स्पर्म, प्रोस्टाग्लॅंडिन आता त्यावेळेला तिकडे ऍक्टिव्हेट करतो. द वेस्टिब्युलर सिक्रिशन, बघा वेस्टिब्युल आपण बघितलेलं फिमेल जेनायटल, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन मध्ये वेस्टिब्युल बघितलेलं. वेस्टिब्युल हे एक व्हर्टिकल डिप्रेशन आहे ज्याच्यामध्ये दोन ओपनिंग ओपन्स होतात, एक म्हणजे वजानल ओपनिंग आणि दुसरं म्हणजे युरेथ्रल ओपनिंग. युरेथ्रल ओपनिंग मधनं युरिन बाहेर पडतं, वजानल ओपनिंग मध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा पॅसेज येतो. ह्या वेस्टिब्युलच्या दोन्ही साईडला बाहेरचा लॅबिया मेजरा, आतला लॅबिया मायनरा आणि आत त्याच्या हे ओपनिंग असतं, ज्याला डिप्रेशन मध्ये ओपनिंग असतं, त्याला आपण वेस्टिब्युल म्हणतो. सो ह्या वेस्टिब्युलच्या दोन्ही साईडला ज्या ग्लँड असतात ज्याला वेस्टिब्युलर ग्लँड म्हणतात, आणि ह्या वेस्टिब्युलर ग्लँड वेस्टिब्युलर सिक्रिशन तयार करतात, ज्यामुळे टू द फिमेल टू ऑल्सो एनहान्स दिस स्पर्म मोटिलिटी, म्हणजे स्पर्मला मोटिलिटी द्यायला, नॉट मॉर्टॅलिटी, मोटिलिटी. मोटिलिटी म्हणजे ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन द्यायला कोण कोण काम करतं, प्रोस्टाग्लॅंडिन काम करतं, कॅल्शियम काम करतं, पण कॅल्शियम काम करतं कुठे, सिमेन याच्यामध्ये, वजानामध्ये. नंतर पुढे आलं की प्रोस्टाग्लॅंडिन काम करतं. प्रोस्टाग्लॅंडिन कुठे काम करणार, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, युट्रस मधल्या ज्या ग्लँड्स आहेत, बरोबर ना, युट्रेन सेल्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन असतं, हे प्रोस्टाग्लॅंडिनला ऍक्टिव्हेट करतं. आणि वेस्टिब्युलर सिक्रिशन आहे, ओके, ते सुद्धा ह्याच्यात मिक्स झालेलं असतं, सो ते सुद्धा स्पर्मला मोटिलिटी देतं. ना स्पर्म स्विम ऍट अन ऍव्हरेज ऑफ स्पीड, त्याचा स्पीड किती आहे, 1.5 to 3 मिलीमीटर पर मिनिट, एका मिनिटाला 1.5 to 3 मिलीमीटर स्पीडने जातं ते. नाव स्पर्म रिचेस अप टू एम्प्युला as a result of their own swimming and partly by contraction of uterus and fallopian tube stimulated by oxytocin of female. आता इथं काय होतं, तर हे जे काय एग म्हणतो मी, स्पर्म जो पोचतो कुठपर्यंत जातो, एम्प्युला पार्ट मध्ये,
या अँप्युला पार्ट मध्ये रीच होण्यासाठी पोहोचण्यासाठी स्पर्म स्वतः ऍक्टिव्हेट असतातच, स्विम करतात. पार्टली युट्राइन कॉन्ट्रॅक्शन होतं आणि पार्टली फेलोपियन ट्यूब स्टिम्युलेट होते. हे सगळं फेलोपियन ट्यूब कॉन्ट्रॅक्ट होते. हे सगळं होतं स्मॉल अमाऊंट ऑफ ऑक्सिटोसिन इन फिमेल. फिमेल मध्ये ऑक्सिटोसिन थोड्या प्रमाणात तयार होतं, जे सिक्रेट करतं ऍडिनो हायपोफायसिस, सॉरी न्यूरो हायपोफायसिस पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड ते थोड्या प्रमाणात तयार होतं, जास्त प्रमाणात नाही. ओके. नाव आफ्टर कॅपॅसिटेशन म्हणजे एकदा स्पर्मने एंट्री घेतली, द स्पर्म मे रिच अँप्युला विदिन 5 मिनिट्स. 5 मिनिटात ते पोहोचतं. नाव स्पर्म कॅन रिमेन वायबल फॉर 24 to 48 hours. म्हणजे 2 दिवस ते 3 दिवस राहतं स्पर्म वायबल. हा, मी जिवंत राहण्याचा काळ सांगतोय, फर्टिलायझेशनचा नाही. आणि ओवम राहतं 24 तास. ओवम 24 तास जिवंत राहतं, तर स्पर्म 24 ते 48 तास जिवंत राहतं. पण स्पर्मला पहिल्या 12 तासामध्येच फर्टिलाइज व्हायची कॅपॅसिटी आहे. म्हणजे एवढे तास जरी जगलं तरी पहिल्या 12 तासांमध्ये ते फर्टिलायझेशन होणार किंवा फर्टिलाइज होणार. नाव आता दुसरं आहे एंट्री ऑफ स्पर्म. आपण पहिला पार्ट बघितला, दॅट इज मुवमेंट ऑफ स्पर्म. ओके. नाव सेकंड पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड entry of sperm. Now entry of sperm into egg. Now out of 200 to 400 million sperm, आता किती आहे टोटल? 200 to 400 million sperm आहेत. ओके. बघा ऍक्च्युली इजॅक्युलेशन मध्ये खूप स्पर्म असतात. काही स्पर्म त्यातले मरतात, काहीच मरतात, खूप नाही. पण 200 to 400 million sperm आहेत. ओनली फ्यू हंड्रेड मॅनेज टू रीच द अँप्युला. अँप्युला पर्यंत जातात 200 ते 400 मिलियन पैकी. नाव though many sperm reaches the ampulla, but only single sperm fertilize the ovum. Out of many sperm, only one sperm get penetrate or fertilize. Now a sperm after reaching the egg, the ovum become to lie against it. Its acrosome release lysine. Now you know that the sperm, सगळे sperm ना गोळा झालेले असतात एकच्या भोवती. एकच्या भोवती गोळा झाल्यानंतर प्रत्येक हेडचा एकचा हेड. आता इथं सुद्धा कसं आहे, असंख्य स्पर्म पैकी फक्त एकच स्पर्म आत जातो. तो इथं सुद्धा डार्विनची स्टोरी आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ओके. जो फिट आहे तो सर्वाइव्ह होणार, जो अनफिट आहे तो मरून जाणार. सो त्यातल्या जो पॉवरफुल स्पर्म आहे तो पेनिट्रेट करतो. पेनिट्रेट कसं करतो, तर हे जे काय अॅक्रोसोमल कॅप आहे स्पर्मच्या वर, त्या अॅक्रोसोम मध्ये 2 एन्झाईम आहेत. एक आहे झोना लायसिन किंवा त्याचं नाव आहे अॅक्रोसिन, आणि दुसरे आहे हायलोयुरिनेज. हे 2 एन्झाईम हे एकचं जे लेअर आहे, कोणता करोना रेडिएट झोना पेलुसिडा, हे डिझॉल्व्ह करतात. कसं करतात बघा. द अॅक्रोसोम रिलीज लायसिन कॉल्ड एज हायलोयुरिडेज अँड करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. करोना पेनिट्रेटिंग एन्झाईमचं नाव आहे हे काय अॅक्रोसिन किंवा झोना लायसिन असं याचं नाव आहे. करोना पेनिट्रेटिंग एन्झाईमचं नाव आहे झोना लायसिन किंवा अॅक्रोसिन. ओके. नाव सी बघा इथे काय केलंय, इथे आपण डायग्राम दाखवलाय बघा. हा पार्ट आहे, हा एकचा पार्ट आहे सगळा, आणि हा जी बॉर्डर आहे ही बॉर्डर करोना रेडिएटरचा आहे. बरोबर. या करोना रेडिएटरच्या बाहेर हे सगळे स्पर्म्स आहेत. हा करोना रेडिएटरचा आहे, करोना रेडिएटर आहे आणि याच्यामध्ये असलेले स्पर्म्स आहेत. ओके. पहिल्या स्पर्मने ही एंट्री घेतली आहे, हा पुढे कंटिन्यू झालाय. हा स्पर्म टच, एकच स्पर्मची डिफरंट स्टेजेस दाखवलेत. एकच स्पर्म टच झालाय, हे असंख्य स्पर्म नाही आहेत. एकच स्पर्म आहे, त्याच्या पुढची डेव्हलपमेंट दाखवली आहे. सो हा तुमचा झाला झोना पेलुसिडा. बरोबर आहे. त्याच्या बाहेर आहे तो कोणता, करोना रेडिएटर. हे सगळे करोना रेडिएटर सेल्स आहेत, गोल गोल दिसतात ते करोना रेडिएटर सेल्स आहेत. त्याला त्याने डिझॉल्व्ह केलं आणि स्पर्म टच झाला कोणता, झोना पेलुसिडाला टच झाला. इथे पहिला झोना पेलुसिडा. आणि हा जो काय हा आपण प्लास्मा मेम्ब्रेन, ज्याला व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हटलं, हा प्लास्मा मेम्ब्रेन व्हाईट लाईन मेम्ब्रेनच्या मध्ये स्पेस असते, ज्याला आपण पेरी व्हाईट लाईन स्पेस असं म्हणतो, ज्यात पोलार बॉडी आहे. ऍक्च्युली आता इकडे पहिला स्पर्म इथे टच झाला. बरोबर. त्याच्यानंतर काय काय चेंजेस होतात बघूया आपण आता. दे सेपरेट अँड डिझॉल्व द सेल्स ऑफ करोना रेडिएटा. ऍक्च्युली काय करणार, स्पर्मचा जो पहिला एन्झाईम आहे कोणता, हायलोयुरिडेज. हा हायलोयुरिडेज काय करतो, तर करोना रेडिएटरमध्ये हायलोयुरिक ऍसिड असतं. त्या हायलोयुरिक ऍसिडचं हायलोयुरिडेज मध्ये न्यूट्रलायझेशन होतं आणि करोना रेडिएटा सेपरेट होतो. आता करोना रेडिएटा वेगळा झाला, आता स्पर्म दुसऱ्या लेअरकडे घुसतो किंवा दुसऱ्या लेअरला टच करतो. सो स्पर्म हेड पासेस थ्रू द झोना पेलुसिडा ऑफ द एग. झोना पेलुसिडाला झोना पेलुसिडा पास होतो. कसा होतो पास, तर दुसरं जे एन्झाईम आहे झोना लायसिन, ह्या झोना लायसिनने काय केलं बघा, झोना लायसिनने ना जिकडे स्पर्म टच झालाय तेवढाच भाग डिझॉल्व्ह झाला आणि स्पर्मचा हेड आत गेला. बरोबर आहे.
अख्खच्या अख्खं झोना पेलिसिडा डिझॉल्व्ह होत नाही. जिकडे स्पर्म टच होतो, हे असंख्य स्पर्म पैकी एक स्पर्म दाखवलाय, हा एक स्पर्म टच झाला. टच झाल्यामुळे काय झालं, झोना पेलिसिडा जिकडे झोना पेलिसिडा जिकडे स्पर्म टच झाला, तो झोना पेलिसिडा लेअर डिजनरेट झाला किंवा तो डिझॉल्व्ह झाला. कोणामुळे डिझॉल्व्ह झाला, तर अॅक्रोसोम मध्ये असलेल्या एन्झाईम मुळे. त्या एन्झाईमचं नाव आहे झोना लायसिन किंवा अॅक्रोसिन. Zona pellucida get fertilizing receptor protein, that is ZP3 or ZP2. याला ना हे झोना पेलिसिडा आहे, हे 14 नावाचं रिसेप्टर्स असतं. दॅट 14 नावाचं रिसेप्टर म्हणजे प्रोटीन येते, त्याचं नाव आहे ZP3 किंवा ZP2, म्हणजे झोना पेलिसिडा 3 आणि झोना पेलिसिडा 2 असं नावाचं, या दोन्ही मिळून 14 नावाचं रिसेप्टर्स आहे. आता काय होतं बघा, इथे द फर्टिलायझिंग बाइंड टू स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन अँटीफर्टीन ऑफ द स्पर्म. स्पर्म मध्ये ना अँटीफर्टीन असतं. ऍक्च्युली हे पेनिटेट होतं, लक्षात ठेवा. पेनिटेट करून झाल्यानंतर बाइंड करण्यासाठी हे काम करतं. पहिलं आहे ना झोनालायसिन हे ब्रेक करण्यासाठी, आणि ब्रेक केल्यानंतर त्यांची अट्रॅक्शन व्हायला पाहिजे, अटॅक व्हायला पाहिजे, एकमेकांच्या जवळ यायला पाहिजे. मग 14 अँटीफर्टीन रिॲक्शन होते. जो स्पर्म आहे तो अँटीफर्टीन तयार करतो, आणि जो एग आहे तो 14 तयार करतो. सो झोना पेलिसिडा हॅज 14 रिसेप्टर. 14 सॉरी उलट बोललो मी, हे स्पर्म आहे तो 14 तयार करतो, आणि एग आहे तो अँटीफर्टीन तयार करतो, आणि 14 अँटीफर्टीन बाइंड केलं जातं. त्यामुळे स्पर्म येऊन चिकटतात, म्हणजे अटॅच होतात. नाहीतर नुसतं स्पर्म पेनिट्रेट होतील, स्पर्म पेनिट्रेट व्हायला, अटॅच पण व्हायला पाहिजेत. सो फर्टिलायझिंग बाइंड टू स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन अँटीफर्टीन ऑफ स्पर्म. स्पर्म कडे अँटीफर्टीन आहे, स्पर्म कडे अँटीफर्टीन आहे, एग कडे 14 आहे. अँटीफर्टीन 14चं काम आहे ऍडेशन ऑफ स्पर्म टू दी वॉल ऑफ दी एग, एगच्या वॉलला पकडून धरणं. इट ब्रिंग्स अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू दी एग टू एनहान्स फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचं एनहान्स करण्याचं काम करतात. मी परत एकदा सांगतो, सर्वात बाहेरचा लेअर आहे करोना रेडिटा. करोना रेडिटा डिझॉल्व्ह कोण करतं, तर स्पर्मचा जो कॅप आहे, अपायकल कॅप, त्याला अॅक्रोसोम म्हणतात. अॅक्रोसोम मध्ये दोन एन्झाईम असतात. एक एन्झाईम असतो हायलोयुनिडेज, आणि दुसरा एन्झाईम आहे झोनालायसिन. फॉरगेट इट झोनालायसिन. पहिला जो आहे हायलोयुनिडेज, हा काय करतो, करोना रेडिटा डिझॉल्व्ह करतो सगळा. करोना रेडिटा डिझॉल्व्ह कसा करणार, करोना रेडिटा मध्ये स्वतःचा एन्झाईम आहे, दॅट इज कॉल्ड एज हायलोयुरिक ऍसिड. हा हायलोयुरिक ऍसिड आणि हायलोयुनिडेजची रिॲक्शन होऊन तो लेअर डिझॉल्व्ह होतो. सो आता डिझॉल्व्ह झाल्यानंतर स्पर्म गेला, कोणाला टच झाला, पहिला लेअर गेला, म्हणजे दुसऱ्या लेअरला टच झाला, तो म्हणजे झोना आहे करोना झोना पेलिसिडा. आता झोना पेलिसिडाला ज्या पॉइंटला टच होतो, लगेच अॅक्रोसिन नावाचं हॉर्मोन एन्झाईम तयार होतं. कुठे तयार होणार, अॅक्रोसोम मधनं. झोनालायसिन किंवा अॅक्रोसिन. या झोनालायसिनने काय केलं, तर झोना पेलिसिडाचा लेअर, पण अख्खाच्या अख्खा लेअर होत नाही, ज्या पॉइंटला टच होतो तेवढाच पॉइंट डिझॉल्व्ह होतो, आणि हे स्पर्म आत येते. पण हे येण्यासाठी स्पर्म त्या एगला चिकटलं पाहिजे. हे चिकटण्यासाठी दोघांमध्ये अट्रॅक्शन पाहिजे. मग अट्रॅक्शन होण्यासाठी काय करणार, 14 अँटीफर्टीन नावाचं एन्झाईम तयार होतं. अँटीफर्टीन जे काय ते स्पर्म तयार करतं, आणि 14 आहे ते स्पर्म एग तयार करतं. 14 आणि अँटीफर्टीनच्या रिॲक्शनमुळे स्पर्म एगला अडेअर होतो किंवा चिकटला जातो. इथं मी फक्त डिझॉल्व्हची प्रोसेस म्हणालो पहिली, म्हणजे फक्त तो स्पर्म तो सेपरेट करण्याचं काम करतो. कोण, झोनालायसिन. सेपरेट केल्यानंतर स्पर्मला आत जाऊन चिकटायला, बरोबर ना, त्याला मुवमेंट असते ना, स्विम असतो तो हलत असतो सारखा. सो त्याला चिकटून राहायला पाहिजे, अडेअर व्हायला पाहिजे. अडेअर होण्यासाठी दोघंही काम करतात. कोण, स्पर्म अँटीफर्टीन तयार करतो, एग 14 तयार करतं, आणि 14च्या अगेन्स्ट अँटीफर्टीन तयार होतं, जे स्पर्म तयार करतं. त्यामुळे 14 अँटीफर्टीन रिॲक्शन होऊन स्पर्म अडेअर होतात किंवा चिकटले जातात किंवा अट्रॅक्ट होतात. ओके, आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस फास्ट होते. सो 14 अँटीफर्टीन इज अ स्पीसीज स्पेसिफिक. क्लिअर. सो नंतर आता अॅक्रोसोम रिॲक्शन. आता हा अॅक्रोसोम कुठे होणार बघा, पहिलं त्याने करोना रेडिटा ब्रेक केला, मग झोना पेलिसिडा ब्रेक केला. आता झोना पेलिसिडा ब्रेक केल्यानंतर स्पर्म चिकटलाय. आता हा स्पर्मचा अॅक्रोसिन पेनिट्रेट करणार व्हायटलाईन मेम्ब्रेनला, बरोबर. यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की स्पर्म पेनिट्रेट कुठनं करतो,
तर एगला दोन पोल असतात. एक पोल असतं त्याला आपण अॅनिमल पोल म्हणतो आणि दुसरा पोल आहे त्याला आपण व्हिजिटल पोल म्हणतो. हे सगळे स्पर्म पैकी असंख्य स्पर्म गोळा झालेले असतात, पण एकच स्पर्म आत जातो कुठल्या पोल कडनं, तर अॅनिमल पोल कडनं, जिथं न्यूक्लियस आणि पोलार बॉडी जवळ असते. ज्या ठिकाणी न्यूक्लियस आणि पोलार बॉडी असते, आणि न्यूक्लियस तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस म्हणून जवळ असतो, तो सेंटरला नसतो, तो कुठल्यातरी एका साईडला असतो आणि तो पोलार बॉडीच्या जवळ असतो की लगेच स्पर्म कडनं आलेले न्यूक्लियस त्याची फर्टिलाइज व्हायला पाहिजे म्हणून. सो त्या पोलला म्हणतात अॅनिमल पोल. आता अॅक्रोसोमची रिएक्शन बघा. आता काय होणार, झोना पेलुसिडा गेला, करोनरिडा पेनिट्रेट झाला, आता हा टच करायला आलाय कुठे माहितीये का, प्लास्मा मेम्ब्रेनला, म्हणजे एकच स्वतःचं मेम्ब्रेन ज्याला व्हायटलाइन मेम्ब्रेन म्हणतो. As the sperm head touches the zona pellucida in the animal pole region, its acrosome covering ruptured to release lighting enzyme called as acrosine and zona lysine. Now, they act on the zona pellucida at the point of contact. Point of contact वरती म्हणजे हे झोना लायसिन किंवा अॅक्रोसिन याला डिझॉल्व्ह करायला पाहिजे. हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जिकडे कॉन्टॅक्ट होतो तिकडे येतात ते, बरोबर, झोना लायसिन रिलीज होतं. क्लिअर. नाव दिस कॉज एग रिएक्शन. आता इथे एग रिएक्शन मध्ये एग मध्ये रिएक्शन होणार, लक्षात घ्या. एग मध्ये आता रिएक्शन होणार. काय रिएक्शन होणार, तर एक छोटा एक कोन तयार होतो. कोन म्हणण्यापेक्षा एक खड्डा तयार होतो ज्यात स्पर्मचा हेड आत घुसतो. ए स्मॉल फर्टिलायझेशन कोन or you can say cone of reception is formed on the egg membrane. egg membrane म्हणजे कुठला, बघा हा कोन, हा इकडनं पेनिट्रेट केलं, बरोबर, हे डिझॉल्व्ह केलं, पेनिडाला अॅक्रोसोम आत आला. आता अॅक्रोसोम ज्या वेळेला ह्याला टच पेनिट्रेट करतो, पेनिट्रेट केल्यानंतर एकचा जो मेम्ब्रेन आहे, जो व्हाईटलाइन मेम्ब्रेन आहे, हा व्हाईटलाइन मेम्ब्रेन, ओके, दिस कॉज एग रिएक्शन. एग मध्ये रिएक्शन होते. ए स्मॉल फर्टिलायझेशन कोन, एग मेम्ब्रेन जो आहे म्हणजे व्हाईटलाइन मेम्ब्रेन, हा व्हाईटलाइन मेम्ब्रेन एक खड्डा तयार करतो आणि या खड्ड्यामध्ये हा स्पर्मचा हेड जातो. सो दिस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन कोन. याला फर्टिलायझेशन कोन असं म्हणतात, जो तयार होतो. ओके, कशामुळे, एक ऍक्टिव्हिटी होते, एग मध्ये रिएक्शन होते. झोना पेलुसिडा ब्रेक केल्यानंतर झोना लायसिनने एकचा जो मेम्ब्रेन आहे त्या एग मेम्ब्रेन मध्ये खड्डा तयार होतो, कोन तयार होतो. ओके, द स्पर्म हेड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. आता यात काय होणार, स्पर्मचा जो हेड आहे, अॅक्रोसिन हे गेला, काय अॅक्रोसिन बाजूला झाला, आता डायरेक्ट एक्सपोज कोण झाला, बघा इकडे अॅक्रोसिन, इकडे हे गेलेलं आहे, अॅक्रोसोम गेलेला आहे. अॅक्रोसोम जाऊन आता हेड डायरेक्ट, हा जो काय हेड आहे, हेड मध्ये न्यूक्लियस हा ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. सो द स्पर्म हेड कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. दिस रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ वीक वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन. ओके, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं तिकडे, अँड प्लास्मा मेम्ब्रेन ऑफ द बोथ सेल डिझॉल्व्ड. इथं प्लास्मा मेम्ब्रेन डिझॉल्व्ड होता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये डिझॉल्व्ड होतं. ओके, सो दिस कॉज, हे झालं ना पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नाउ द स्पर्म न्यूक्लियस. आता काय होणार, स्पर्म मधलं न्यूक्लियस, आणि स्पर्म मध्ये बघा आपण दोन सेंट्रिओल सांगितलेले, प्रायमरी सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल, और सॉरी प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल. तो डिस्टल सेंट्रिओल पासून एक्सेल फिलामेंट तयार होते. तर प्रॉक्सिमल सेंट्रिओल हा इंट्रोड्यूस होतो आता एग मध्ये. आपण मागच्या वेळेला बघितलं सेकंडरी ओसाइड मध्ये सेंट्रिओल नसतो, लॅक ऑफ सेंट्रिओल. हा सेंट्रिओल आता इंट्रोड्यूस झाला. कोणामुळे इंट्रोड्यूस झाला, स्पर्ममुळे. स्पर्मच्या हेडच्या बरोबर खाली, म्हणजे स्पर्मला हेड आहे, हेड मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बरोबर खाली दोन सेंट्रिओल असतात, प्रॉक्सिमल आणि डिस्टल. डिस्टल सेंट्रिओल कडून एक्सेल फिलामेंट होते. प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि न्यूक्लियस मधलं असलेलं क्रोमोझोम आता कुठे जाणार, एग मध्ये जाणार. सो स्पर्म न्यूक्लियस अँड द सेंट्रिओल्स एंटर्स द एग while other part remain outside. फक्त हेडचा पार्ट आत शिरतो, बाकी सगळं असंच बाहेर राहतं. बघा हेडचा पार्ट आत गेलाय, बाकी मिडल पीस, त्यानंतर टेल, इकडे सगळं बाहेर राहिलं, फक्त हेड आत जातो आणि न्यूक्लियस आत डिस्चार्ज केला जातो. as soon as the sperm touches, this is very important, as soon as the sperm head touches the vitelline membrane, a cortical reaction get activated. आता हे कॉर्टिकल रिएक्शन याचा अर्थ काय, तर छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात, जे ग्रॅन्युल्स कुठे असतात, तर झोना पेलुसिडा आणि व्हाईटलाइन मेम्ब्रेनच्या मध्ये असतात. म्हणजे जिकडे पोलार बॉडी असते, त्या पोलार बॉडीमध्ये, पोलार बॉडीच्या रिजन मध्ये, म्हणजे स्पेस मध्ये हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स असतात आणि त्याला कॉर्टिकल ग्रॅन्युल्स असं म्हणतात. ह्यांच्यामध्ये चेंजेस होतो. काय चेंजेस होतो, तर हे काय करतात माहितीये का, हा जो काय व्हाईटलाइन मेम्ब्रेन आहे, जो ऍक्च्युअली नॉर्मल, बघा इकडे सगळे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स दिसत आहेत,
हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स बाहेर येतात. ओके, इथे एन्झाइम्स, कॉर्टिकल एन्झाइम्स तयार होतात. हे एन्झाइम्स तयार करतं कोण माहितीये का? हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स तयार करतात. हे ऍक्च्युली असतात खाली, कुठे? ह्याच्या व्हायटल मेम्ब्रेनच्या खाली असतात, ते बाहेर येतात. आणि कॉर्टिकल एन्झाइम मुळे काय होतं ते तुम्हाला मी सांगतो. सो as soon as the sperm head touches the white membrane, the cortical reaction get activated, changing the white membrane into fertilizing membrane. हा जो काय मेम्ब्रेन आहे, कळते, ह्या मेम्ब्रेनला म्हणतो आपण व्हाईट लाईन मेम्ब्रेन. ह्या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं कन्व्हर्जन कशामुळे होणार? फर्टिलायझिंग मेम्ब्रेनमुळे होणार. आणि हे कोणामुळे होतं? तर हे जे काय कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहेत, हे कॉर्टिकल एन्झाइम तयार करतात. ज्या एन्झाइम मुळे हे व्हाईट लाईन मेम्ब्रेन जो आहे, ज्याला रेग्युलर प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो, ह्याचं कन्व्हर्जन होतं फर्टिलायझिंग मेम्ब्रेन. आणि फर्टिलायझिंग मेम्ब्रेन प्रिव्हेंट फर्दर एंट्री ऑफ स्पर्म, म्हणून एका वेळेला फक्त एकच एग आत जातो. त्याचं कारण as soon as sperm touches the white line membrane, the white line membrane get converted into fertilizing membrane, and fertilizing membrane prevent further entry of sperm or polyspermy is avoided. So membrane, a cortical reaction get activated, changing the white line membrane into fertilizing membrane by the deactivating the sperm receptors of zona pellucida. आता इकडे मियोसिस 2 ची प्रोसेस कंप्लीट होते. ओके, बघा मी परत एकदा सांगतो. स्पर्मने काय केलं? झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह केला. झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह केला. स्पर्म पहिला ह्याला चिकटला. स्पर्म ह्याला का चिकटतो? कोणाला? झोना पेलुसिडा लेअरला. झोना पेलुसिडा लेअरला चिकटण्यामागचं कारण का? तर हा 14 तयार करतो. कोण? एग. एक 14 तयार करतो. तर स्पर्म एगचं सरफेस, तर स्पर्म आहे तो अँटी 14 तयार करतो. अँटी 14 मुळे स्पर्म ऍडहेर होतात किंवा चिकटतात. असंख्य स्पर्म त्याला चिकटतात. पण असंख्य स्पर्म चिकटतात कोणामुळे? ड्यू टू बिकॉज ऑफ 14 अँटी 14 रिएक्शन. 14 तयार करतं एगचा सरफेस आणि अँटी 14 तयार करतं स्पर्मचा सरफेस. आता सगळे स्पर्म चिकटले. सगळे स्पर्म चिकटल्यानंतर जे झोना लायसिन आहे, झोना लायसिन इज अॅक्रोसिन, बरोबर ना? हे झोना लायसिन काय करतात? तर झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह करतात. झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह केल्यामुळे स्पर्म आता आत आला. कुठे आत आला? तर तो पेरी व्हायटलाईन स्पेस मध्ये आला. तिकडे आल्यानंतर आता झोना लायसिनचं काम संपलं. आता हे जे स्पर्मचा जो न्यूक्लियस आहे, हा स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल हा एकच्या आत जातो. पण एकच्या आत जातो कसं जातो? तर इकडे ना कॉर्टिकल रिएक्शन होते. कॉर्टिकल रिएक्शन म्हणजे काय? तर हा जो काय हेड आहे, हा हेड व्हायटलाईन मेम्ब्रेनला म्हणजे एकच्या मेम्ब्रेनला पेनिट्रेट करतो. एकच्या मेम्ब्रेनला पेनिट्रेट केलं की इकडे स्पर्म आणि प्रॉक्सिमल सेंट्रिओल आत जातात, एकच्या आत जातात. ह्याच्या आत गेला किंवा आपण ह्याला टच केला की ह्याच्या खाली जे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहेत, कोणाच्या खाली? व्हायटलाईन मेम्ब्रेनच्या खाली. या व्हायटलाईन मेम्ब्रेनच्या खाली असलेले ग्रॅन्युल्स, कॉर्टिकल एन्झाइम तयार करतात व्हायटलाईन स्पेस मध्ये. आणि या व्हायटलाईन स्पेस मध्ये एन्झाइम तयार केल्यामुळे हा जो काय व्हायटलाईन मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो, हा कन्वर्ट होतो फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मुळे. आणि फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार झालं की तो बाकीच्या स्पर्मला आत येऊ देत नाही. कारण सगळे स्पर्म आत येतात ना, पण सगळे जरी स्पर्म आत आले तरी फक्त एकच स्पर्म आत जातो एकच्या मध्ये. का आत जातो? कारण हा व्हायटलाईन मेम्ब्रेन तो अवॉइड करतो स्पर्मला आत जायला. व्हायटलाईन मेम्ब्रेन कधी तयार होतो? असंख्य, हे बघा, एका वेळी फक्त एकच स्पर्म टच करणार. असंख्य जरी स्पर्म असले तरी एकच स्पर्म कुठेतरी टच करतो. जो स्पर्म पहिला टच करेल, as soon as it touches the egg membrane, white line membrane, the white line membrane get convert into fertilizing membrane. फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये कोण कन्व्हर्जन करतं? तर एकच्या खाली आतल्या बाजूला जो लेयर्स ग्रॅन्युल्स असतात त्याला म्हणतात कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स लगेच एन्झाइम तयार करतात, जे बाहेर येतं, प्री व्हाईटलाईन स्पेस मध्ये येतं. आणि हा जो काय व्हाईटलाईन मेम्ब्रेन याचं कन्व्हर्जन डायरेक्ट फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये करतं, ज्यामुळे फर्दर एंट्री स्पर्म इज अवॉइडेड. So a distinct pre-vitalized space is created around the fertilizing membrane. This prevents any further entry of other sperm into egg. ही स्पेस काय करते? अवॉइड करते फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मुळे. आणि पॉलिस्पर्मी इज अवॉइडेड. सो हे झालं बी. सी झाला ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म, ओवम. आता ओवम ऍक्टिव्हेट होतो. तर ओवम बिफोर फर्टिलायझेशन वॉज अँड मेटाफेज 2 स्टेज मध्ये असतो. बघा सेकंड साइड आहे. विथ ए कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेडचा जेव्हा कॉन्टॅक्ट होतो व्हाईटलाईन मेम्ब्रेनला एकच्या, इट गेट ऍक्टिव्हेटेड, एक त्यावेळेला ऍक्टिव्हेट होतो
अँड कम्प्लीट मिओसिस 2 आणि मिओसिस 2 कम्प्लीट होतं. द एंट्री ऑफ स्पर्म और टचेस व्हाईट लाईन मेम्ब्रेन इंडिकेट द मिओसिस 2. मिओसिस 2 म्हणजे आता तो मॅच्युअर्ड एग झाला. विथ दिस इट गिव्स आउट द सेकंडरी पोलार बॉडी. इथपर्यंत फर्स्ट पोलार बॉडी, आता इकडे त्याने सेकंडरी अजून दोन पोलार बॉड्या तयार केल्या एक फर्टिलाइज झाल्यामुळे. द जर्मायनल वेसिकल ऑर्गनाइज इन टू फिमेल प्रो न्यूक्लियस. जर्मायनल वेसिकल ज्याला आपण न्यूक्लियस म्हणालो त्याचं आता कन्व्हर्जन झालं फिमेल प्रो न्यूक्लियस मध्ये. ऍट दिस स्टेज इट इज द ट्रू ओवम ऑर एग. याला आपण ट्रू ओवम किंवा आता ऍक्च्युअल एग म्हणतो. मग सगळं सेकंडरी उसाइड होतं. नाव फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. आता काय होणार, द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रो न्यूक्लियर डिजनरेट. मेलच्या हेड मधनं न्यूक्लियस आला ज्याला आता आपण म्हणतो मेल प्रो न्यूक्लियर, आणि फिमेल मध्ये जर्मायनल बेसिकल आहे त्याला आता आपण म्हणणार फिमेल प्रो न्यूक्लियर. सो मेल प्रो न्यूक्लियर आणि फिमेल प्रो न्यूक्लियर फ्यूज होतो म्हणजे क्रोमोझोमल पेरिंग होतं. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सिंग कॅरियॉन by the process called as syngamy or kerykonion, that is called as amphimixis, that is fusion of or mixing of chromosome from each other, mixing of chromosome. Okay, the zygote is thus formed. So now what happened, the egg get fertilized and male pronuclei female pronuclei fuse and zygote is formed. So diploid zygote is formed. Thus the zygote is formed. The proximal centriole received from the sperm helps in formation of syncaryon spindles and cleavage of cell into two blastomeres. आता इथं काय होणार माहितीये का, तर प्रॉक्सिमल सेंट्रिओल स्पिंडल फायबर तयार करतात आणि इथे क्लिवेजची प्रोसेस व्हायला सुरुवात होते. क्लिवेज म्हणजे आता आपण पुढे बघणार आहोत काय होतं क्लिवेज मध्ये. एक डिवाइड होतो, झायगोट तो डिवाइड होतो. झायगोट तयार झाला, प्रॉक्सिमल सेंट बघा सेकंडरी उसाइड मध्ये सेंट्रिओल नसतो, तो इंट्रोड्यूस होतो. कधी होतो, जेव्हा एक फर्टिलाइज होतो तेव्हा. कोण करतं, तर स्पर्म कडनं येत होते. त्यामुळे जो सेकंडरी उसाइड आहे इट इज अ लॅक ऑफ सेंट्रिओल विच इज इंट्रोड्यूस इन द फर्टिलाइज एग अँड दिस प्रॉक्सिमल सेंट्रिओल स्टार्ट्स प्रोड्युसिंग स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर तो तयार करतो. ओके, नाउ सो दिस इज प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. नाउ हे प्रश्न विचारतात व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. नाउ सेकंडरी उसाइड completes the process of oogenesis and it transfer into mature ovum. This is the first significance. So oogenesis process complete hote. Second, the diploid chromosomal number is restored, so diploid condition is maintained. Third, the centriole is introduced which is lack in the unfertilized egg. Centriole introduce kela jato. Then fertilization involve fusion of male and female gamete, so new genetic recombination is formed. Thus results in the variation which are significant to ovulation and the sex of the offspring is determined. आणि याच्यामुळे ऑफस्प्रिंगचा सेक्स डिटरमाइन केला जातो. सो दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. आपण फर्टिलायझेशनची प्रोसेस संपवली. काय डाऊट आहे का याच्यात तुम्हाला कोणाला? इफ यू हॅव एनी डाऊट. फर्टिलायझेशनच्या प्रोसेस मध्ये काय डाऊट आहे का? का मी परत एकदा रिपीट करायला पाहिजे? अरे झोपला नाहीत ना, जागे आहात ना? कोणीच काय टाकत नाही चॅट बॉक्स वर. व्हॉट इज युअर ओपिनियन? ओके ओके, तुमच्याकडे रेकॉर्डिंग येईल तेव्हा एकदा परत वाचा. हे थोडस कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग नाहीये ऍक्च्युअली, जरा वाचाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या. पण सिग्निफिकन्स विचारतात आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस विचारतात. त्याच्या पुढचा जो स्टेज आपण चालू बघणार आहोत ना, ते पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. बघा, एक फर्टिलाइज झाला तर झायगोट तयार झाला. आता झायगोट तयार झाल्यानंतर ह्या पुढच्या स्टेजेस येतात. त्या स्टेजेस कोणत्या आहेत? त्याला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणतात. सो आता एम्ब्रियोची डेव्हलपमेंट व्हायला लागली. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये येतो पहिलं क्लिवेज, मग ब्लास्टुला, मग इम्प्लांटेशन, मग गॅस्ट्रुला. ओके, हे 4 स्टेज आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला. दॅट इज कॉल्ड एज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये. इथपर्यंत फर्टिलायझेशन झालेलं बघितलं आपण. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार झाला. तर झायगोट मध्ये डिव्हिजन व्हायला सुरुवात होणार. या डिव्हिजनला म्हणतात क्लिवेज. त्याच्या पुढची स्टेज आहे ब्लास्टुलेशन. त्याच्या पुढची स्टेज आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे तो एम्ब्रियो येऊन चिकटतो एंडोमेट्रियमला. दॅट इज कॉल्ड इम्प्लांटेशन.
आणि त्याच्यानंतर होणार गॅस्ट्रुलेशन. म्हणजे हे सगळं सायमल्टेनियसली होतं. ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन हे एका वेळेला सायमल्टेनियसली होतं. पण बघताना आपण ते सेपरेट बघणार आहोत, पण सेपरेट शिकावं लागतं. पण प्रोसेस ती एकदम सायमल्टेनियसली होत असते. ती आपण पुढच्या लेक्चरला उद्याच्या बघूया. जरा तुम्हाला रेकॉर्डिंग आलं की तेवढं आज वाचून घ्या, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ओके, सो इकडे आपण स्टॉप करूया. काही डाऊट नाही ना? मला वाटतं समजलं असेल सगळ्यांना व्यवस्थित. ओके, सो इकडे आपण थांबूया. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक आपण हा चालू करू. सो काय डाऊट असेल तुम्हाला तर व्हॉट्सअपवर पाठवा मला, किंवा पर्सनली फोन करा, किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी कॉन्टॅक्ट करेन तसं तुम्हाला. ठीक आहे, चला इकडे पण थांबूया. हॅव अ गुड डे.